सिनियर व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर स्वप्ना समेल. आपले आजचे वक्ते आपण म्हणूया मिसेस स्वप्ना दिघे मॅडम, मिस्टर राजकुमार त्रिपाठी, मिस्टर सुधाकर निपाणे अँड मिसेस सारिका पाटील. नंतर आपले रजिस्ट्रार बी.डी. जोशी सर, संदीप सॉरी डॉक्टर हरीश दुबे आणि आपले सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद. आपण कालच आपले काही ऑफिस मधल्या सहकाऱ्यांना ऐकलं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या कामाचा व्याप, त्यांचे काम करण्याची पद्धत याच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती त्यांनी आपल्याबरोबर शेअर केली आणि त्यांचं जे मनोगत होतं, त्यांच्या जे लोकांबद्दलच्या भावना होत्या त्या पण त्यांनी तिथे प्रस्तुत केल्या आणि आपल्याला त्यामुळे त्यांच्याबद्दल पण बरीचशी माहिती मिळाली. आज आपण स्वप्ना दिघे मॅडम, राजकुमार त्रिपाठी, नंतर सुधाकर निपाणे आणि सारिका पाटील यांची मनोगत पण आपण आपल्या या आजच्या BKBCK एक्सप्रेशन मध्ये एका पॅनेलच्या स्वरूपात ऐकणार आहोत. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या त्यांची मनोगत ऐकतो, त्यांचे स्वतःची मतं आपण ऐकतो, तेव्हा आपल्यालाही बऱ्याच गोष्टींची जाणीव होते. बऱ्याच ठिकाणची कशी परिस्थिती आहे त्याची पण जाणीव होते आणि कशा परिस्थितीमध्ये लोक काय काम करतात त्याची पण आपल्याला एक जाणीव होते. तर आज या पॅनेल डिस्कशन मध्ये BKBCK एक्सप्रेशन मध्ये जे आपण प्लॅन केलंय त्याच्यामध्ये हे सर्व चारही जण आज हजर राहिलेत. तर महाविद्यालयातर्फे आणि सर्व शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तर्फे मी त्यांचे स्वागत करतो आणि आपण त्या पुढे हा कार्यक्रम नेण्याच्या आधी बी.डी. जोशींना रिक्वेस्ट करतो की त्या चारही जणांचे म्हणजे स्वप्ना दिघे, राजकुमार त्रिपाठी, सुधाकर निपाणे आणि सारिका पाटील यांचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतील आणि मग नंतर आपण एकेकाचं मनोगत ऐकून घेऊया. बालचंद्र सर, प्लीज. Thank you, sir. Respected director, sir. Respected principal, sir. Respected Dr. Swapna Samel, madam. Respected Dr. Harish, sir. सगळ्यांचं मनोगत असंच आहे की नॉन टीचिंग स्टाफ, काल सरांनी सांगितलं नॉन हा शब्द त्याच्यातनं काढून टाकायला पाहिजे. तर नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफ याच्याऐवजी मी काल त्यांना म्हटलं होतं लर्निंग स्टाफ. उद्देश असा होता की प्रत्येक जण काही ना काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक नोकरी करत असताना किंवा व्यवसाय करत असताना. आज जर का तुम्ही बघितलं 4 वेगवेगळी व्यक्तिमत्व आज इथे व्यासपीठावर अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी स्वप्ना दिघे अकाउंट्स ऑफिसर, मिस्टर त्रिपाठी सिनियर क्लर्क, मिस्टर निपाणी ज्युनियर क्लर्क आणि सारिका पाटील लायब्ररी स्टाफ. 4 वेगवेगळ्या स्टेज मधली लोक आज आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. प्रत्येकाचा कामाचा आवाका वेगळा असतो, कामाचं स्वरूप वेगळं आहे, काम सगळ्यांना सिमिलर आहे, म्हणजे कामाचा व्याप जो म्हणतात तो सगळ्यांना सिमिलर आहे. काही जणांना टेन्शन आहे, जसं स्वप्ना दिघे मॅडमना अकाउंटच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची टेन्शन फेस करायला लागतात. आजच आता काहीतरी अकाउंटच्या संदर्भामध्ये त्या सांगत होत्या की 1-2 चेक बाउन्स झाले. आपली काही चूक नाही आणि बँकेच्या चुकीमुळे आपल्याला पळापळ करायला लागते. एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं. एकाच वेळेला 31 मार्चच्या दरम्यान 1000 चेक येतात ऑलमोस्ट. सगळे CHB स्टाफ, नंतर पेमेंट्स वेंडर्सची वगैरे एका वेळेला आल्यानंतर सगळं मॅनेज करणं खूप कठीण जातं. त्यावेळेला अकाउंट्स डिपार्टमेंट कसं काय मॅनेज करत असेल ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया. त्याआधी दलालांच्या अँड असोसिएट्स त्याच्यामध्ये पण काम करत होत्या. त्याच्यानंतर बिर्ला स्कूलमध्ये त्यांनी काही काम केलेलं आहे. किती वर्ष वगैरे एक्झॅक्टली असं मेन्शन करण्यापेक्षा आपल्या संस्थेशी त्या जवळजवळ किमान 20 वर्ष तरी निगडीत आहेत. त्यांना संस्थेचं स्वरूप, कामाचं स्वरूप अतिशय चांगल्या रीतीने माहिती आहे. अकाउंटची सखोल माहिती त्यांना अवेलेबल आहे. डेटा त्यांच्याकडे भरपूर अवेलेबल असतो. कधी सांगितलं की
ही इन्फॉर्मेशन लगेच काढून देऊ शकतात. आपल्याकडे 2-3 जण आधी पण होते. जहांगीर सर आता रिटायर झाले, त्यांच्या तोंडावर तर फिगर्स पण त्यांच्या तोंडावर असायच्या की त्यांना विचारलं की आजचा बॅलन्स किती आहे, हे पण ते अमाऊंट इन रुपीज अँड पैसे हे पण त्यांच्या कदाचित लक्षात असेल. तसंच स्मिता गायकवाड मॅडम होत्या, त्यांचं पण अकाउंट्सचं प्रभुत्व चांगलं होतं. आणि आता स्वप्ना दिघे मॅडम आणि अमोल हे दोघे जण या पर्टिक्युलर एरियामध्ये काम करतायत, त्यांचं पण चांगलं प्रभुत्व आहे आत्ताच्या स्टेजला. तर मी स्वप्ना मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, ऐकू येत आहे का? आता येत आहे सर, आता येत आहे. Good afternoon, Dr. Naresh Chandra, Director Education, Dr. Avinash Patil, Principal VKBCK, Dr. Swapna Same, Senior Vice Principal, Dr. Harish Dubey, Principal Knight College, जोशी सर आणि ऑल माय कलिग्स. थोडासा नर्वसनेस आलाय मला, कारण असे अकाउंट्स मध्ये आम्ही खूप बडबड करतो, पण 50 माणसं आपलं ऐकतंय म्हटल्यावर थोडंसं नर्वस व्हायला झालंय मला. पण आय विल स्टार्ट विथ, मी कॉलेज जॉईन केलं 94 मध्ये ऍज अ ऑडिटर दलाल अँड शाहची. कॉलेज म्हटल्यावर मला असं वाटलं की चला टाइमपास असेल, मस्त वेळ जाईल आपला. पण कॉलेज ऐकून कामाचा आवाका आणि हे बघताना थोडंसं दडपणच आलं. पण त्यावेळेला डॉक्टर आर.बी. सिंग सर होते, ते स्वतः हाताने कॅशबुक वगैरे लिहायचे, बाजूला बसवून एंट्रीज समजायचे, कारण त्यावेळेला हार्डली 18-19 वर्षाची होते मी, जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं, त्यामुळे कामाचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता, काम कसं सुरू करायचं तेही माहिती नव्हतं. पण त्यावेळेपासून कॉलेजने मला समजावून घेतलंय. नरेश चंद्र सर होते, त्याच्यानंतर सेंचुरीमध्ये जहांगीर सर होते, तिथपासून मला जहांगीरजींचं कोऑपरेशन मिळालंय. नेहमीच पॉझिटिव्हली, बेटा कुछ नहीं होगा, मैं हूं तुम्हारे साथ, असं जहांगीरजींचं बोलणं आहे. असे रिटायर झाले, वर्ष झालंय. सो व्हॉट प्रॉब्लेम वी आर फेसिंग एज अकाउंट्स डिपार्टमेंट आय नो, बट स्टील पाण्यात बुडल्यावर आपण पोहायला शिकतो, तसं मी, अमोल किंवा आमची टोटल टीम आम्ही पोहायला शिकतोय हळूहळू त्यांच्याशिवाय. सो काही चूक झाली तर सगळेजण समजून घेतील मोठ्या मनाने, असं मी अपेक्षा करते. ऑडिटर म्हणून बेंचच्या त्या साईडनी काम करणं खूप सोपं होतं, कारण समोरच्या फक्त चुका काढायच्या होत्या. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये 2018 1 जून 2018 जॉईन झाले, तेव्हा थोडंसं ते डिफिकल्ट होतं, कारण मला कुणाला तरी ऑडिटसाठी द्यायचं होतं, सरांकडनं सह्या घ्यायच्या होत्या. नरेशचंद्र सरांची खूप भीती वाटायची, अजूनही वाटते ऑफकोर्स. ते हॅलो म्हटलं की खूप भीती वाटते, पोटात गोळा येतो एकदम. पण हळूहळू शिकते त्यांच्या बरोबर बरंच काही. मेन म्हणजे आज जो त्यांचा स्टॅमिना आहे काम करायचा, ऍट दिस एज ऑल्सो त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे, सकाळी 9-9:30 वाजल्यापासून
the end of the day, whether it may be 5 o'clock, 7 o'clock or whatever, ती त्यांच्याकडनं प्रचंड ऊर्जा घेण्यासारखी असं मी म्हणेन. सो आय एम ऑलवेज थँकफुल टू हिम आणि बरंच काही त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. आताच 2 दिवसापूर्वी एक इन्सिडेंट असं झाला की अकाउंट्स डिपार्टमेंट मधनं जरा चूक झाली आमच्या हातनं करताना. सरांकडे गेलो, चूक ऍग्री केली. सर एवढंच म्हणले की आय स्टँड बाय यू व्हॉट एव्हर मे बी, आणि त्यांनी जो ऍप्लिकेशन होता आमचा तो साईन केला चेअरमन सरांना देण्यासाठी. सर थँक्स अ लॉट. हा खूप मोठा सपोर्ट होता आमच्यासाठी. जेव्हा आमच्या मागे त्यावेळेला असं वाटलं की कोणीच उभं राहणार नाही किंवा माहिती नाही काय होईल, तेव्हा तुमच्या एका साईनने आमचं जवळजवळ 75% काम मी म्हणेन की सोपं झालं आणि चेअरमन सरांनी ते खूप पॉझिटिव्ह घेतलं आणि आम्हाला ग्रीन सिग्नल दिला. जास्त माझं इंटरॅक्शन अविनाश सरांची होतं. त्यांचं हॅट्स ऑफ टू हिज पेशन्स. दिवसभर काम करून सुद्धा किंवा म्हणजे खरंच त्यांना मानण्यासारखं आहे. कधी चिडत नाही, दिवसभर सतत काम करत असतात. संध्याकाळी सुद्धा जेव्हा ते आम्हाला अवेलेबल होतात तेव्हा सुद्धा न कटकट करता ते आम्हाला खूपच सपोर्ट करत असतात. खूप छान वाटतं त्यांच्याशी, त्यांच्या बरोबर काम करताना. थँक्यू अविनाश सर. आणि डायरेक्टर सरांनी नुसतंच ऑफिस कामासाठी नाही, इव्हन गेल्या 2 वर्षात त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. दर 8-15 दिवसांनी घरी सगळं व्यवस्थित आहे ना, मुलांचं काय आहे, फी भरली आहे का मुलांची, बारीक सारीक चौकशी करून. हा जो मेंटल सपोर्ट आहे तो तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा ऑफिस स्टाफमधले नाही मिळणार. हा, सगळेजण 1 तारखेला सॅलरी क्रेडिट करतील, सगळं हे करतील, पण हा जो आहे मला बिर्ला ग्रुपमध्ये म्हणजे फ्रॉम द चेअरमन टू अगदी कोणी असू दे, हा खूप मला सपोर्ट गेल्या 2 वर्षात मला खूप जाणवलं की येस, की नुसतं मी नोकरी करत नाही. आय एम कनेक्टेड टू समवन अँड आय एम रिअली ग्रेटफुल टू चेअरमन सर ऑल्सो, नरेशचंद्र सर. आय एम रिअली थँकफुल टू ऑल माय कलिग्स. ऍक्च्युली एवढ्या मोठ्या इव्हेंट नंतर सगळ्यांनी मला खूप मोठ्या ह्याच्यातनं बाहेर काढलं. माझी फक्त नरेशचंद्र सरांना आणि अविनाश सरांना एक रिक्वेस्ट आहे. सध्या जे काम रोटेशनचं किंवा जे स्टाफ हलवण्याचं रिअलोकेशनचं चालू आहे त्याच्यात एक रिक्वेस्ट आहे की जर अकाउंटचा स्टाफ रिअलोकेट करताना थोडासा विचार करा, कारण आम्हाला असं होतं की खूप प्रॉब्लेम होतात सर, त्याच्यामुळे काही छोट्या मोठ्या चुका घडतात. सो आय विल रिक्वेस्ट की जो जुना स्टाफ आहे त्याला अकाउंट्स मध्ये ठेवा आणि मग नवीन स्टाफ रिक्रूट करून ऍज पर युअर रिक्वायरमेंट, ऍज पर सँक्शन फ्रॉम द चेअरमन तुम्ही करा, म्हणजे आम्हाला होणारा त्रास थोडा कमी होईल. ही रिक्वेस्ट आहे माझी सरांना. अकाउंट्स डिपार्टमेंट मी आल्यापासून बघते, स्पेशली जहांगीरचे जेव्हापासून रिटायर झाले, खूपच ट्रिमेंडस प्रेशर मध्ये असतं. सतत काही ना काही रिक्वायरमेंट, म्हणजे डाटा सेंटर सारखं रोज कुणाला काहीतरी डेटा लागतो, त्यामुळे आम्हाला पण रोजचं टेन्शन राहतं. रोज घरी जायला 6:30-7 वाजतात. तर जर सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा जे काय आहे ते आमच्याकडे जर आधी मागितलं गेलं, म्हणजे एकदम असं डोक्यावर बंदूक ठेवून नाही, थोडंसं जरा आम्हाला पण वेळ मिळाला तर आम्ही ते काम एन्जॉय करू शकू आणि जो काही कॉलेजला डेटा हवाय तो आम्ही वेळेत पुरवू शकू. कारण येस, वी आर फॉर दॅट ओनली. आय थँक अमोल वंडे की ही इज बॅकबोन ऑफ द अकाउंट्स डिपार्टमेंट ऑफ द कॉलेज. भावेश माय कलिगच म्हणेन मी, अँड स्पेशली राजेश तिवारी आणि जितेंद्र सैनी, या दोघांनी सुद्धा नवीन कोर्स आल्यानंतर खूप मेहनत घेतली आहे आणि खूप सपोर्ट केलाय. जितू तो आज गेले 2 वर्ष जेव्हापासून आपलं ऑनलाईन झालं तेव्हापासून सगळं बघतोय. सो आय एम रिअली थँकफुल टू हिम ऑल्सो. आणि सगळ्यांचंच कोऑपरेशन आहे, सारिका म्हणा, ज्योती म्हणा, सगळ्यांचंच आम्हाला खूप कोऑपरेशन आहे. खूप छान आहे कॉलेजचा स्टाफ, टीचिंग असू दे, नॉन टीचिंग असू दे. फक्त जरा प्रेशर आमचं कमी झालं तर वी विल बी मोर हॅपी अँड वी विल एन्जॉय अवर वर्क. आय ऑल्सो थँक वेदांती, शुभम बनबेरू, शुभम डांगे सुद्धा, आणि सुवर्णा फॉर कंटिन्युअस सपोर्ट. शुभम बनबेरूकडे कधीही काही डाटा मागितला तरी लगेच तो देतो. त्यामुळे खूप छान वाटतं आम्हाला की सगळी कोऑपरेटिव्ह टीम आहे इथे. कुठेही प्रेशर आहे, पण स्टील मला खूप छान वाटतं. एक तर 5 मिनिटावर आहे कॉलेज, लगेच येऊन परत सरांना काही सांगितलं की सर असं असं काम आहे, बाहेर जाऊन येतो, तरी कधी कुणाची कटकट नसते. नाही तर बाकी कुठल्या ऑफिसमध्ये आपल्याला लगेच लिव्ह ऍप्लिकेशन टाका, हाफ डे
असं इथे काही नाहीये, त्यामुळे थोडी ती पण लिबर्टी घेतो आम्ही. अँड आय विल ऑलवेज बी थँकफुल टू मॅनेजमेंट टू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू नरेश चंद्र सर, थँक्यू अविनाश पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. हॅलो. थँक्यू स्वप्ना मॅडम. अकाउंट्स काम क्लिष्ट आहे. खूप प्रॉब्लेम्स दोघांनाही फेस करायला लागतात. अकाउंट्स डिपार्टमेंट तसंच काही वेळेला टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला पण. अकाउंट्स म्हणजे फायनल अकाउंट ज्याला म्हणतात त्याला कमीत कमी 3-4 महिने लागतात सगळं सेटल व्हायला. जवळजवळ 1-1.5 महिना जेबी पास करायला लागतात. सगळ्यांना रिक्वेस्ट कंटिन्युअस करायला लागते की 31 मार्चच्या आधी बिलं द्या. काही जणांना त्याचा राग येतो, पण त्याच्या मागचं खरं कारण आहे की 31 मार्चला कॉलेजला टॅक्स डिडक्ट करून तो इन्कम टॅक्सच्या अकाउंटला क्रेडिट करायला लागतो. ते जर का झालं नाही तर त्याची पेनल्टी बसते आणि नोटीस येते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची. हे मूलभूत कारण आहे ज्याच्यासाठी अकाउंट्सवाले कंटिन्युअस फॉलोअप करत असतात की बिल लवकर सबमिट करा. काही जणांना राग येतो त्याचा की मला एवढा लवकर का सांगताय, आत्ताच कसं करायचं. पण ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी प्रत्येकाने विचारात घ्यायला पाहिजे. प्रत्येकाचं जसं नाण्याच्या 2 बाजू असतात तसं प्रत्येकाची कुठली तरी दुसरी बाजू असतेच. आता मी विनंती करतो, आधी त्रिपाठी सरांना सांगणार होतो, पण निपाणींना सुपरविजनच्या कामामध्ये परत लवकर जायचं असल्यामुळे मिस्टर सुधाकर निपाणी यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. 1-2 शब्दामध्ये सांगेन. सुधाकर निपाणी म्हणजे मितभाषी आणि गुड टायपिस्ट. त्याचा स्पीड जर का बघितला तर आपण म्हणतो खरोखर 60 कॅरेक्टर्स पर मिनिट असं म्हटलं तर 60 वर्ड्स पर मिनिट त्याचा स्पीड असतो. आणि बोर्डाच्या कामामध्ये तो आम्हाला माहिती की फॉर्म इतरांना एंट्री करायला साधारणतः दिवसाला 25 होत असतील, हा कमीत कमी पठ्ठ्यात 50 ते 100 एंट्री दिवसाला करतो. 150 स्पीड. एक आधी आपल्याकडे होता कुलकर्णी सरांचा मुलगा, तो पण त्याचा पण स्पीड असा होता, नितीन कुलकर्णी. तो त्यावेळेला आपल्याकडे इन-हाऊस सॉफ्टवेअर होतं, तो दिवसाला अंदाजे 600 एंट्रीज करायचा. तसंच निपाणी आहे, सद्गुणी आहे, मितभाषी आहे आणि काम फास्ट करणार आहे. तर आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं तो हँडल करतो. सरळ डेटाबेस आहे, ज्युनियर कॉलेजची सगळी कामं तो हँडल करतो. डिग्री कॉलेज एलिजिबिलिटी हँडल करतोय. एरियर्स कामं सगळी तो स्वतः करतो. ह्याच्या गायडन्स खाली, मोरे सरांच्या गायडन्स खाली करत होता. आणि अशी विविध कामं करणाऱ्या निपाणीला मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. आजच्या मला माझ्या भावना व्यक्त करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र सर, प्राचार्य डॉक्टर ए.जी. पाटील सर, प्राचार्य दुबे सर, उपप्राचार्य स्वप्ना समेळ मॅडम, तसेच पी.टी. जोशी सर यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. मी दिनांक 2 सप्टेंबर 97 पासून महाविद्यालयीन सेवेत
कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झालो. मला महाविद्यालय हे नवखे होते. प्रशासनात कामकाज करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाचे चक्र सुरू केले. अद्यापर्यंत वरिष्ठांनी दिलेले सगळे आदेशाचे पालन करून कामकाज पार पडित आहे. महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागात कामकाज करीत असताना संबंधित शासकीय कार्यालयाशी थोड्या प्रमाणात संपर्क येऊन नवीन नाती जोडण्याचा एक अनुभव येत आहे. माझ्या ज्ञानानुसार शिक्षक कर्मचारी न्याय व हक्कासाठी लढणारे नेते माननीय डॉक्टर RB सिंग सर यांचे उचित मार्गदर्शनाखाली मी प्रशासनात घडलो. मी कधीही कामकाजात चुकराई केली नाही. मला दिलीप मोरे सर यांच्या समवेत कामकाज करीत असताना शासकीय पातळीवर किती तात्काळ व नियमित माहिती सादर करायची आहे ते केलेले आहे. नियमित वेळेनुसार उशिरा थांबून माझे संपूर्ण कामकाज कराव्यास शिकलो. माझ्या 25 वर्षे सेवेत सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची व आदराची थाप माझ्या पाठीवर पडली याची मला सार्थ अभिमान आहे. भविष्यात सुद्धा मला जी संधी उपलब्ध होईल याचे मी सोने केल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थापनाने माझी नियुक्ती करून मला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. आपल्या सर्वांच्या सदिच्छा भविष्यात माझ्या पाठीशी राहो. मीच माझी सदिच्छा. थँक्यू निपाणी. निपाणीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी टायपिंग. वेगवेगळे शासन निर्णय येतात त्याप्रमाणे एकदा देव टाईप करायला लागतं, एकदा ISM मध्ये टाईप करायला लागतं, एकदा अजून तरी मध्ये सॉफ्टवेअर मध्ये टाईप करायला लागतं. हे सगळं तो अतिशय शिताफीने हँडल करून त्याच्यावर प्रभुत्व मिळवून ते टायपिंग कामं फास्ट रीतीने, कारण का ISM जी टूल्स आहेत ती खूप क्लिष्ट आहेत. एक लेटर टाईप करायचं म्हणजे कमीत कमी अर्धा पाऊण तास लागतो, पण अतिशय उत्तम रित्या तो कामगिरी करत आहे या सॉफ्टवेअर्स मध्ये. पण त्याच्यावर त्याची एक्सेलवर कमांड आहे, त्याची मराठी टायपिंगवर कमांड आहे. वर्ड तर नॉर्मली सगळ्यांनाच येतं म्हणून मी वर्डचा उल्लेख करत नाही, पण एक्सेल मध्ये फॉर्म्युलाज बऱ्याच ठिकाणी आवश्यक असतात. त्याची माहिती त्याला व्यवस्थित आहे आणि किती जणांना प्रत्येक वेळेला मदत करत राहतो की हा फॉर्म्युला वापरा, त्याचा फायदा होईल, हे अशा पद्धतीने पेस्ट करा जेणेकरून कामात सुलभता आणि सूत्रता येईल. तर थँक्यू निपाणी, तू खूप चांगलं माहिती सांगितलीस. मी आता मिस्टर राजकुमार त्रिपाठी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. आदरणीय श्री डायरेक्टर जी, प्रिंसिपल साहब, प्रिंसिपल नाइट कॉलेज, सीनियर वाइस प्रिंसिपल, प्रिंसिपल एंड हमारे रजिस्ट्रार सर, राजकुमार त्रिपाठी 16 साल पहले यहाँ ज्वाइंट हुआ. 18 जुलाई 2005 ज्वाइंट होते ही 2 दिन के अंदर पानी भर गया. पता नहीं चला कि फिर कॉलेज जाना है कि कहाँ जाना है. घर से नहीं निकल पा रहे थे. छत पर 3 दिन थे. नया जॉब बहुत उम्मीद लेकर 19,000 का जॉब छोड़ा था और मैं 6:30 में यहाँ ज्वाइंट हुआ. वाइफ पूछी ये कौन सी समझदारी. मैं बोला आगे का विजन आपको पता नहीं. मैं जिस कॉलेज में जा रहा हूँ वहाँ मेरी पहचान होगी, लोग जानेंगे, लोग मुझे पहचानेंगे. और आज वो विजन पूरा हुआ. यहाँ आया तो सबसे पहले मुझे यहाँ काम मिला. रपई से रिटायर हो गए थे. चेक टाइपिंग के लिए पेंडिंग रहता था तो सर ने बुलाया, बोला चेक टाइप कर लोगे. बोला हाँ सर. चेक टाइपिंग शुरू किया तो चेक की टाइपिंग इनवर्ड आउटवर्ड
मतलब एक शुरुआत जैसे हुई, क्योंकि उस समय सब स्टाफ थे, हर काम के लिए स्टाफ था। तो जो जो रिटायर होते गए वो काम मुझे मिलता चला गया। तो रपई सर का टाइपिंग मिला, खर्चे सर रिटायर हो रहे थे, इनकम टैक्स मिल गया, और उसी महीने रिटर्न भी फाइल करना था। तो सब पूरे स्टाफ से सपोर्ट मिला, और धीरे धीरे वो इनकम टैक्स तो मैंने कभी भरा नहीं, मुझे इनकम ही नहीं थी, मैं टैक्स क्या भरता, लेकिन क्या रूल्स क्या क्राइटेरिया समझे हम। 2-3 साल तक मैनुअल हम भरते रहे, बाद में ऑनलाइन शुरू हुआ यहाँ। फिर बाद में धीरे धीरे बैंकिंग आ गई। एक बैंक तो है नहीं, एक ब्रांच तो है नहीं, कई ब्रांच। उसमें मुझे आनंद आया, सब बैंक में जाकर वहाँ हमारे अच्छे रिलेशंस वगैरह ये सब, तो वो एक चीज धीरे धीरे हुए। LIC आई, डायरेक्टर साहब ने बुलाया, बोले ये LIC 1 महीने से भरी नहीं गई है। मैं बोला हाँ सर, वो नेरा जी देखते थे, अब तुम देखोगे LIC कैसे टैली होती है, क्या होता है। जहांगीर जी बोले मैं बताता हूँ, वो भी ट्राई किए, 600 650 पॉलिसी, और वो टैली करना है। उसका कोई तरीका था जो था, फोन किया नेहरा सर को, बेंगलोर में थे, बोले मैं 2 दिन में आ रहा हूँ, उनको समझा दूंगा। आए, उन्होंने मुझे ट्रेंड किया, तब से LIC मेरे पास है, पूरे कॉलेज की जो LIC कटती है। फिर बाद में फीस रिफंडेबल आया, कॉशन मनी, ये हो गया कि भाई कॉशन मनी आपको देखना है। धीरे धीरे कॉशन मनी 2-3 साल तक मैंने देखा। बाद में उस तरफ एडमिनिस्ट्रेशन में भारती मैडम रिटायर हुई। भारती मैडम रिटायर हुई, LCTC एक स्टैट्यूटरी मतलब डॉक्यूमेंट माना जाता है, जो हमसे ये इशू करा के लेते हैं और ऑल ओवर इंडिया में सबमिट करते हैं। उससे उनका कास्ट की पहचान, डेट ऑफ बर्थ वगैरह, सबसे वैल्यूएबल डॉक्यूमेंट। TC दूसरे जगह फर्दर स्टडी, हायर स्टडी, वो देखते थे। मुझे वो दिया गया, वो दिया, उसमें भी 2 पार्ट थे, कुछ ऑनलाइन कुछ ऑफलाइन। वो हुआ, उसमें मेरे हेल्प जो शुरुआत हुई, प्रदीप पवार, अनिल लबरे, इन्होंने मुझे आइडिया दिया कि भाई ऑनलाइन ऐसा निकाला जाता है, ये करना रहता है, ऑफलाइन ऐसा बनता है। ये साथ में माइग्रेशन आ गया, तो नेपाने सर, वो तो मास्टर, तो नेपाली सर से माइग्रेशन का कारण पूछा, माइग्रेशन क्या होता है, बोले यूनिवर्सिटी बदलती है। तो ऐसा करते करते काम जुड़ते चले गए, और ये काम एक एक काम जो मैंने लेता रहा, अच्छा लगा। ऐसा लग रहा था कि जैसे मैं वर्दी में वो एक एक तमगा लगता चला गया कि हाँ ये काम, ये भी ये काम करता है, ये भी करता है, ये भी करता है। लास्ट में आए YP सर, रिटायर हो रहे थे, गर्ल्स फ्रीशिप, बोनाफाइड, NOC, वो आ गया। गर्ल्स फ्रीशिप में मेरी हेल्प की, वो तो रिटायर होने से पहले ही मुझे, ये एक ऐसा केस था कि रिटायर होने से पहले मुझे ये काम उन्होंने बता दिया था। उन्होंने पहले ही बताया था ये काम तुम्हारे पास आएगा। बोला यार अभी सिखा दो, मैं तुम्हारे पीछे पीछे भागूंगा, फिर आप आओगे मुझे सिखाने। नेहरा जी जैसे, वो तो बेंगलोर से आ जाते थे, बेंगलोर से आए थे, फिर गांव से जब आए, मैं उनसे टाइम लेता था, लेकिन सब टाइम पे होता, तो उनसे सीखा। फिर आया स्कॉलरशिप, तो अपने अशोक सर तो उसके अंदर काफी, वो तो ट्रेंड है, अशोक भुगटे और प्रदीप पवार, भले वो नहीं करते हो लेकिन जानकारी उनको सब चीज की, तो हमने एंजॉय किया। एक्चुअली जो जॉब को एंजॉय किया वो बिरला कॉलेज में किया, हमारी पहचान बनी, बाहर लोग सर करके बुलाते हैं नॉन टीचिंग होते हुए। यहाँ जितने टीचिंग के जितने भी प्रोफेसर हैं, डॉक्टर्स प्रोफेसर, वो इतने प्रेम से बात करते हैं कि कभी कभी हम भूल भी जाते हैं कि हरीश दुबे सर प्रिंसिपल हैं। ऐसा लगता है कि जैसे एकदम दोस्त। वाडेकर सर के पास चले जाओ, क्या चल रहा है, मतलब ऐसा लगता नहीं है कि भाई हम, हमारे में इतना गैप है, जो उनकी पढ़ाई, हमारी पढ़ाई, उनका एक्सपीरियंस, लेकिन काफी कुछ हमने यहाँ। अब 10 दिन बचा है साहब मेरे रिटायरमेंट में, लेकिन आपको ये बता दूं कि 10 दिन बचा है मेरे रिटायरमेंट में, लेकिन मेरी छुट्टी बची है 450। तो मैंने कभी भी छुट्टी लेने की कोशिश नहीं की। घर में वाइफ बोलती थी आज सैटरडे, सेकंड सैटरडे, फोर्थ सैटरडे, बच्चे लोग याद दिलाते थे आज पापा की छुट्टी है, फिर भी जा रहे हैं। और करूंगा क्या मैं यहाँ बैठ के।
नेटफ्लिक्स देखूंगा, टीवी देखूंगा, वहां जाऊंगा, कुछ काम ही होगा। तो ऐसा करते करते ये जर्नी मेरी बहुत अच्छे से एंजॉय किया। पिछले 20 साल तो मैं प्राइवेट में था। मेरे गॉडफादर मालपानी जी, उनके पास था मैं, उनके साथ भी बहुत अच्छे अच्छे एक्सपीरियंस थे। कभी हम लोग वहां रुक जाते थे तो सवेरे 4 बजे बाजू में हम सो रहे हैं, बाजू में वो रस्सी कूद रहे हैं, सुबह 4 बजे उठो, पर सर अभी तो सोया, नहीं 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 उठो, वॉकिंग करो टेरेस पे, पूरी टेरेस। मतलब बहुत अच्छे अच्छे एक्सपीरियंस उनके साथ थे। डांट भी बहुत खाई है उनसे। यहाँ भी डायरेक्टर साहब की तो हमेशा आगे बढ़ने के लिए प्रेरित किया। उस काम के लिए दोबारा डांट नहीं खाया, जिस काम के लिए मैंने कभी डांट दिया उन्होंने। उसके बाद अपने प्रिंसिपल साहब, कोऑपरेटिव नेचर, कभी कोई काम के लिए गए तो उन्होंने कभी भी हमेशा सपोर्ट किया। अभी 10 दिन में रिटायरमेंट है और मुझे तो ऐसा लग रहा है कि ये मैं जल्दी रिटायर हो रहा हूँ क्या। और जिसे मालूम पड़ रहा है वो चौंक रहा है, रिटायर अभी। तो मैं बोला क्या करें, उम्र तो अपना काम करती है, सरकारी घड़ी तो अपनी चलती है, 58 की एज। तो वही बस इसी के साथ मैं अपना जो काम मैं करता था वो मैंने बताया। तो बस जाते जाते यही बोलूंगा कि मेरे लिए तो यही है कि अभी आए, अभी बैठे और अभी दामन संभाला है। तुम्हारी जाऊं जाऊं ने तो मेरा दिल निकाला, यहाँ तो मेरा दिल निकल रहा है। मुझे ऐसा लग रहा है कि मुझे अभी जाना नहीं था, लेकिन उम्र है, रिटायर हो रहे हैं, लेकिन हमेशा याद रहेगा। बहुत एंजॉय किया काम, एंजॉयमेंट के साथ में काम किया। थैंक यू सर, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू त्रिपाठी जी। आपको एक बात बताऊं, बहुत इम्पोर्टेंट है कि त्रिपाठी सर ने जो भी काम को कहा गया अच्छी तरीके से निभाया है और सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण जबाबदारीने ते काम त्यांनी केलेलं आहे। एलसी असो, टीसी असो, कुठल्याही प्रकारचं काम असेल तरी त्यांनी व्यवस्थित रित्या ते पार पाडलेलं आहे। आणि सर्वात महत्वाचं, काल जसं प्रदीप पवारांनी यांनी सांगितलं, कुठल्याही स्टुडंट त्यांच्याकडे गेला तर सर जसं सगळेजण म्हणतात ना की कुठलाही स्टुडंट नाराज होऊन जाऊ नये, भले काम थोडंसं डिले झालं तरी चालेल। तर ते सर्वात चांगलं एक्झाम्पल त्रिपाठींचं आहे। काही वेळेला काही टेक्निकल डिफिकल्टीज असतात, त्यामुळे पेपर वर्क होऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात स्टुडंटकडे, पण त्यावेळेला चांगल्या रीतीने समजावून सांगून त्या विद्यार्थ्याला कन्व्हिन्स करण्याच्या पवित्र्यामध्ये त्रिपाठींनी प्रयत्न केलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे डिस्प्यूट्स येऊ नयेत। आता आजच्या आपल्या पॅनल डिस्कशन मध्ये चौथ्या मेंबर आहेत सारिका पाटील। हा, त्यांनी आता गमतीने म्हटलं स्वप्ना मॅडमनी डॉक्टर सारिका पाटील, पण नक्की त्यांची इच्छा आहे की पुढे पीएचडी करावी अशी, या दृष्टीने त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे। अकाउंट्सचं चांगलं नॉलेज, ॲफिलिएशनचं खूप चांगलं नॉलेज, अकाउंट्सचं सगळं नॉलेज आहे म्हटल्यानंतर बाकी डिस्कशन बोलण्याची काही गरजच नाहीये। फीज रिकन्सिलेशन, फीज सर्वात महत्वाचा असतं भाग तो रिकव्हरी, त्याच्यासाठी फॉलोअप अत्यंत आवश्यक असतो। स्टुडंटकडनं रिकव्हरी असू दे किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस मधनं, शी इज डुईंग इट व्हेरी गुड वे। बऱ्याच लोकांची चांगले संबंध एस्टॅब्लिश केलेले आहेत, जेणेकरून गेल्यानंतर लगेच लोक मदतीला तयार होतात। तर मी सारिका पाटीलला विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। सर्वात प्रथम डॉक्टर नरेशचंद्र सर, डायरेक्टर बिर्ला कॉलेजचे, त्याच्यानंतर डॉक्टर अविनाश पाटील सर, प्रिन्सिपल आपल्या बिर्ला कॉलेजचे, डॉक्टर सपना समेळ, सिनियर मोस्ट प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, डॉक्टर हरीश दुबे सर, नाईट कॉलेज व्हाईस प्रिन्सिपल, आणि डॉक्टर वाडेकर सर जे डॉक्टर होणार आहे पर्सिंग डिग्री, तर व्हाईस प्रिन्सिपल मनिंदर मॅडम, डॉक्टर मनिंदर मॅडम, आणि माझा टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि एक्सप्रेशन जॉईन केल्याबद्दल।
पडद्याआड भरपूर काही बोलता येतं, पडद्या समोर बोलणं फार कठीण असतं. इन्चार्ज रजिस्ट्रार आपले बीडी जोशी सर आणि डॉक्टर पदवी द्यायची की नाही हे माहिती नाही, पण पीएचडी न करता डॉक्टर बन सर यासाठी बोलेल, कारण का शासनाचा प्रवास कागदपत्रांपासून सगळं ते पूर्ण परिपूर्ण शासनाचं प्रत्येक कागदपत्र असलेले, म्हणजे माणसाला इथे जसं जन्म दिला जातो तसं इथे आणल्यापासून तर रिटायरमेंट होईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया त्या माणसाला अवगत आहेत, म्हणून मी त्यांना पीएचडी ची डिग्री बोलते. पीएचडी नसतानाही ते डॉक्टर झालेले असे मोरे सर आणि माझा संपूर्ण स्टाफ. थँक्यू. महत्वाचं आहे की म्हणजे माझं लहानपण डोंबिवलीमध्ये जन्म म्हणजे माझ्या आईचं नाव करुणा, बाबांचं नाव राम पाटील. मी कोळेगावची, परंतु शिक्षणासाठी माझ्या मामांकडे मला ठेवलं गेलं 1ली ते 4थी. शिशुबाल वर्गापासून 4थी पर्यंतचं शिक्षण मामाकडे. नंतर शिक्षणासाठीच माझ्या बाबांनी स्वतःचं गाव सोडून डोंबिवलीत आले. तिकडचं शिक्षण झाल्यानंतर 12वीला माझ्या लग्नासाठी प्रपोजल यायला सुरुवात झाली. आगरी असल्या कारणाने लग्न करा ही फार घाई होती माझ्या माहेरच्यांना, परंतु बाबांची रिक्वेस्ट करून की नाही मला ग्रॅज्युएशन तरी करू द्या, ऍटलिस्ट ग्रॅज्युएट होऊ द्या, आणि ती ग्रॅज्युएट झाली. लग्नानंतर खरंच संपूर्ण म्हणजे अशी परिपूर्ण कुटुंब जसं असतं तसं मिळालं. संजोगची साथ मिळाली म्हणून एमकॉम आणि MBA झाली मी. आणि त्यानंतर सर्वात पहिली कंपनी मी जॉईन केली पी गुप्ता कॉर्पोरेशन. GS सर्व्हिस मधून ऑडिटरच्या अंडर मी पी गुप्ता कॉर्पोरेशनचं ऑडिट करायला जायची. आणि जेव्हा तिथे परमनंटचे चान्स आले तेव्हा माझं म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम झाला. माझं फर्स्ट मिसकॅरेज झाल्यामुळे मी तिथला जॉब करू शकली नाही आणि मग मला सगळं सोडावं लागलं मधल्या पिरियडमध्ये. त्याच्यानंतर मी GS सर्व्हिस नंतर प्रगती कॉलेजमध्ये टीचर म्हणून YCMU ला शिकवत होती 2003 पासून ते 2007 पर्यंत. 2007-08 मध्ये मी स्वयंसिद्धी कॉलेज जॉईन केलं भिवंडीचं. तिकडे मी प्रथम ऍडमिन मध्ये होती. नंतर डॉक्टर लाड सर जैन सरांनी मला PA बनवलं त्यांचं. तिथे पण परत माझा थोडस प्रॉब्लेम झाल्या कारणाने म्हणजे कॅरी केल्यानंतर मला सगळं काही सोडावं लागलं. ते सर्व झाल्यानंतर मी परत बिर्ला कॉलेज जॉईन केलं. बिर्ला कॉलेजमध्ये सर्वात पहिले माझा इंटरव्ह्यू झाला सेंचुरी कंपनीमध्ये. चितलांगे सरांनी इंटरव्ह्यू घेतला, नंतर शिल्पा मॅडमने घेतला. परचेस डिपार्टमेंटला इंटरव्ह्यू झाला, पण बऱ्यापैकी एक्सपिरियन्स कॉलेजचा असल्या कारणाने शिल्पा मॅडमने मला सांगितलं तुला काय सिलेक्ट करायचंय. मी मिस्टरांच्या म्हणण्यानुसार, कारण का मिस्टरांचं म्हणणं की कॉलेज म्हटलं सुट्टी, थोडस हाऊस म्हणजे बायकांसाठी हे करिअर फार चांगलं आहे म्हणून तू कॉलेजचं निवड कर. आणि मग मी बिर्ला कॉलेजला जॉईन झाले. पहिलाच दिवस जॉर्ज ओमन सर आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते अनएडेडचे, आणि जहांगीर सरांनी मला प्रिन्सिपल नरेशचंद्र सरांसमोर उभं केलं. काय झालेलं मला माहिती नाही. सरांच्या स्वभावानुसार सर जॉर्ज ओमन सरांना ओरडत होते आणि मग मला त्यांना बघून एवढं भीती वाटली, बापरे यांच्या अंडर काम करायचं आपल्याला. म्हणजे रिअली तो एक्सपिरियन्स डेंजर होता. सुरुवातीला तर त्यांना मी माहितीही नसेल किंवा मी गेलीही नाही त्यांच्याकडे, कारण का जहांगीर सरांच्याच अंडर मला ड्युटी लागल्या कारणाने जहांगीर सरांच्या अंडर मी बरंच काही काम शिकलेली आहे. थँक्स म्हणजे जहांगीर सरांना सगळेजण म्हणतात मी जहांगीर सरांची मुलगी आहे. मी मान्य कराल खरंच मी मुलगी आहे, कारण हात धरून प्रत्येक गोष्ट शिकवतात तसं त्यांनी मला शिकवलेलं आहे. आज मी ऍज अ अकाउंट्स डिपार्टमेंटची फीज रिकन्सिलेशन, फीज रिफंडेबल, फीज रिसिवेबल, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या ग्रँट जेव्हा जहांगीर सर आणि मी म्हणजे इथे कोणी नव्हतं तेव्हा जहांगीर सर केलेला आहे. त्यांच्या अंडर मी ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, त्याच्यानंतर एनरोलमेंट एलिजिबिलिटी किंवा एक्झामिनेशन, रेम्युनरेशन बिल, टीचिंगची रिझल्ट अनालिसिस ह्या प्रकारचे वर्क्स केले. त्याचप्रमाणे राधिका लोबो मॅडमच्या बरोबर मी नॅकचं डेटा एंट्री वगैरे त्यावेळेला केलेलं होतं. मधल्या पिरियड मध्ये मला PA जेव्हा म्हणजे तनुजा मॅडम आणि रोहिता या जवळ गेल्यानंतर मला इकडे PA म्हणून पण शिफ्ट केलेलं होतं. त्याच्यामुळे नरेशचंद्र सरांच्या अंडर काम केलं. जेव्हा नरेशचंद्र सर नॉडल ऑफिसर म्हणून इकडे होते तेव्हा त्यांच्या अंडर आम्ही 10-11 वाजेपर्यंत पण काम केल्याचं मला आठवतं चांगलं. त्याच्यानंतर महत्वाचं वर्क म्हणजे मला स्वतःला आनंद होतो हे सांगताना की मला फीज रिफंडेबलचे भरपूर अमाऊंट बॅलन्स होती. JD कडनं लेटरही आलेलं की फीज रिफंडेबल मध्ये एवढा अमाऊंट का शिल्लक आहे तुमची. आणि त्याच्या सडनली मी आणि जोशी सरच गेलेलो आणि कोविड सिच्युएशन सुरू झाली.
जहांगीर सरांचं एकच म्हणणं होतं की जोपर्यंत फीज रिफंडेबल टॅली होत नाही अजिबात रिफंड करायचं नाही. मला अकाउंट टॅली पाहिजे. अकाउंट टॅली जे करणारे होते ते काही कारणाने करू शकले नाही किंवा काय असेल मला आधीच माहिती नाही, पण सरांनी मला म्हणजे टॅली शिवाय रिफंड करायचं नाही. पूर्ण कोविड पिरियड मी इथे अकाउंट टॅली केले आणि जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये मी रिफंड केले या पिरियड मध्ये. मला स्वतःला एवढं सॅटिस्फॅक्शन होतंय कारण का सोशल मीडियाने, व्हॉट्सअपने, फेसबुकवर अक्षरशः त्या मुलांना हाय पाठवून की तुम्ही बिर्ला कॉलेजचे स्टुडंट आहे का, ज्या पाठवा किंवा कॉलेजला येऊन भेटा, तुमचे चेक बनले, हे सगळ्या गोष्टी केलं. मी सॅटिस्फाय ह्याच्यासाठी आहे की ऍज अ पॅरेंट्स मला माहितीये की पॅरेंट्सला किती बर्डन असतं मुलांच्या शिक्षणाचं, आणि जेव्हा गव्हर्नमेंट अशा सवलती देतो आणि मुलांनी फी भरलेली असते त्यांना त्यांचं रिफंड मिळणं किती महत्वाचं आहे हे ऍज अ पॅरेंट्स म्हणून मी समजू शकतो. आता बोलायचं झालं तर प्रत्येकालाही माहिती आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक एव्हरी ऑर्गनायझेशनचा ऍडमिन डिपार्टमेंट असतो. आपण म्हणू की मिरर ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मिरर ऑफ द ऑर्गनायझेशन. हे का बोललं जातं की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे तुमचं लास्ट इम्प्रेशन असतं, आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन कोणताही पॅरेंट्स किंवा स्टुडंट आल्यानंतर डायरेक्ट कम्युनिकेशन करायला प्रिन्सिपल कडे जात नाही. सुरुवातीला तो ऍडमिन डिपार्टमेंट कडे एन्क्वायरी करायला येतो, आणि ज्यावेळेस तेव्हाच त्याला तिथे ऍडमिशन घेण्याची इच्छा होते. आणि मग हे फर्स्ट इम्प्रेशन आम्ही त्यांच्यावर पाडतो, लास्ट इम्प्रेशन चांगलं होतं असं मला नेहमी वाटेल. मला वेगवेगळ्या प्रकारे बऱ्याच लोकांनी मदत केली. स्पेशली आपण जे म्हणतो की मी एनरोलमेंट एलिजिबिलिटी सांभाळते किंवा मी एक्झाम सांभाळते किंवा मी कोणताही वर्क सांभाळते, तर मी म्हणण्यापेक्षा आम्ही सांभाळतो. कारण का आम्ही हे म्हणायचं महत्वाचं आहे की पेपर कलेक्ट करण्यापासून पिऊन पासून ते लास्ट टोकापर्यंत आम्हाला सगळ्यांची हेल्प असते. मग त्या व्हाईस प्रिन्सिपलच्या सह्या असो, प्रिन्सिपलच्या सह्या असतो, पण मी हे काम एकट्याचं नाहीये, ते सगळ्यांचं हे मान्य करते आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे खेळीमिळीने ते करतो. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आल्यात. म्हणजे असं म्हणेल की मी जर म्हटलं तर मी लाईव्ह म्हणजे सुरुवातीला मी 2009 ला बिर्ला कॉलेज जॉईन केलेलं. बिर्ला कॉलेज जॉईन केल्यानंतर 2009 ते 2014 अकाउंट्स मध्ये जहांगीर सरांबरोबर अक्षरशः कधी कधी 9-9, 10-10 वाजलेत. अकाउंट्स टॅली पण भरपूर केले आम्ही, पण काम करताना ना जहांगीर सरांमुळे ऊर्जा निर्माण व्हायची माझ्यामध्ये की एवढा म्हातारा माणूस एवढा कॉन्फिडेंटली आणि एवढं काम करतो. 1 रुपयासाठी पण सर एवढे झटायचे ना की 1 रुपया का नाही, 0.0 का टॅली होत नाही, ते बघून आपल्याला पण वाटायचं अरे एवढा म्हातारा माणूस जर काम करत असेल तर आपण का नाही केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी बरीच कामं शिकलेली आहे. त्याच्यानंतर फ्रीशिप स्कॉलरशिपचं काम करते मी. अशोक सरांकडनं माझ्याकडे आले, कारण का अनएडेडचं पहिले अशोक सर सांभाळायचं, त्यांच्याकडनं माझ्याकडे आलं. स्वयंसिद्धी कॉलेजमध्ये थोडंफार ते काम केल्यामुळे मला त्याचं नॉलेज थोडंफार होतं, परंतु परिपूर्ण नॉलेज हे मला अशोक सरांकडनं किंवा RD प्रसाद सरांकडनं मिळालं. त्याच्यामुळे मी म्हणजे बऱ्याच गोष्टी परत गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन टॅकल कसं करायचं, वेगवेगळ्या क्वेरीज गव्हर्नमेंटच्या येतात, जेडी कडनं कधी लेटर येतात, तर अशा सगळ्या काही क्वेरी आल्या तर माझ्याकडे जोशी सर, कधी पाटील सर, तर आपल्याला हे करायचंय, तर मी हो म्हणते. कधी कधी मी म्हणते एवढं काम आहे आणि काय, पण प्रामुख्याने सांगायची की मला ही अपॉर्च्युनिटी मिळते किंवा माझी कॅपॅसिटी त्या लोकांनी ठरवले की ही करू शकते. तो विश्वास मला पाटील सरांनी किंवा जोशी सरांनी किंवा आमच्या अकाउंट्स मधल्यांनी किंवा इतर स्टाफने दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद बोलेल. अशा अपॉर्च्युनिटी मला आल्या तर मी खरंच प्रामुख्याने काम करेल. पण कधी कधी काय होतं की सगळी कामं एकत्र आल्यानंतर कोणतं काम आधी करायचं हे फार डिफिकल्ट असतं. म्हणून मी नेहमी नरेशचंद्र सरांना पण कधी पण मीटिंग झाली तर म्हणते की रोटेशन ऑफ द वर्क असलं पाहिजे. याचं महत्वाचं रिझन की तो व्यक्ती तिथे नसल्यानंतर ते काम थांबता न येता दुसरा कोणी असेल तर ते करू शकेल आणि प्रामुख्याने सगळ्यांना सगळी कामं करता येतील. ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं नॉलेज नसतं आणि कोणाकडनं तरी तो मिळवतो. मी खरंच आभारी आहे की आपल्याकडे बॉटम पासून आपण म्हणतो ना कनिष्ठापासून श्रेष्ठापर्यंत प्रत्येकाने मदत केल्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. महत्वाचं सांगायचं झालं तर सर्वांनाही माहिती आहे तरी सांगते की 2016 ला आमचं गव्हर्नमेंटमध्ये काम झालं. काही कागदपत्रांमुळे किंवा कशामुळे किंवा एक नशिबाचा भाग म्हणा की आमचं 2020 पासून आम्हाला ती गव्हर्नमेंटची सॅलरी मिळाली. पण ह्या मधला पिरियड फार कधी कधी डिफिकल्ट होऊन गेलेला होता, परंतु
ठीक आहे की कामामुळे किंवा त्या गोष्टीमुळे आम्हाला जे बेनिफिट उशिरा मिळत आहेत ते आधी मिळाले असते, पण ठीक आहे, माझ्या नशिबात जे आहे ते मला मिळेल. आणि शेवटी आपण म्हणतो ना, आपली हॉनेस्टी म्हणजे भगवान के घर देर है पर अंधेर नाहीये. आणि ही गोष्ट मला प्रामुख्याने 2020 ला माझा पगार पहिला मिळाल्यानंतर कळलेली आहे. त्याच्यानंतर ठीक म्हणजे मी स्वतःहून म्हणते की आफ्टर MBA MCOM मला लायब्ररी अटेंडंट ही पोस्ट घेताना फार वाईट वाटत होतं. कदाचित माझे मिस्टर ह्याच्यासाठी ऍग्री नव्हते, कारण का त्यांचं म्हणणं होतं की एवढं एज्युकेशन झाल्यानंतर तू ही पोस्ट घेऊ नको. पण माझ्या मनात एकच होतं की शेवटी काय असतं, एज लिमिट असते. आणि माझं जेव्हा हे सगळं चालू होतं त्या 35चं वय आलेलं होतं. आणि मी म्हंटल जर भरती त्यावेळेला नाही आली पुढे मी गव्हर्नमेंट मध्ये जाऊच शकणार नाही एज बार झाल्यामुळे, म्हणून मी ती पोस्ट स्वीकारली. पण मला कधीही अशी वागणूक कॉलेज देत नाही. थँक्यू म्हणजे कधीच असं कोणालाच नॉन टीचिंगला की तू अटेंडंट आहे किंवा तू असिस्टंट आहे किंवा म्हणजे हे डिस्क्रिमिनेशन असताना हे कुठे इथे होत नाही. जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा तेवढाच. आणि प्रामुख्याने मला हसायलाही येतं सगळेजण मला अनएडेडचं रजिस्ट्रार म्हणतात त्यामुळे कामामुळे म्हणत असतील किंवा ह्याच्याने म्हणत असतील, पण मी एन्जॉय करते ते पण. आणि अजून महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक मुमेंट जगायला मिळते. म्हणजे ठीक आहे माझा पगार कमी, प्रत्येक जण आपलं जेव्हा आपलं इन्कम असतं ना तेव्हा इन्कम नुसार आपण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवतो. आणि हळूहळू आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत गेलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी मिळतात. तर असंच माझ्या बाबतीत झालं. आता मी जेव्हा युनिव्हर्सिटीला किंवा कुठल्याही ह्याच्यात जाते, बऱ्याच कॉन्टॅक्ट आहे एकमेकांचे, आमच्याकडे नंबर असल्यामुळे मला तरी सवय स्टेटस अपडेट करायची. आणि त्या स्टेटस मध्ये माझे बाईक राईडचे वगैरे फोटो असतात. मी म्हणजे माझे मिस्टर राईड करतात बुलेट राईड आणि मी त्यांच्याबरोबर ऍज अ पिलियन जाते. पण आम्ही MP UP त्याच्यानंतर कर्नाटका हम्पी पर्यंत आम्ही बुलेटने गेलो आणि मग त्याचे फोटो आम्ही टाकतो. तर युनिव्हर्सिटीला गेला तुम्हीच ना मॅडम, किंवा माझ्या मिस्टरांना सारिकाचा नवरा म्हणून ओळखलं जातं, कारण का माझे स्टेटस अपडेट असतात तुम्ही सारिका पाटीलचे म्हणजे मिस्टर ना. ही एक नवी ओळख मला मिळाली आहे. त्याच्यात सपना समेळ मॅडमने मला एक गोष्ट सांगितलेली की सारिका, नवरा सारखं कंटिन्यू बाईक राईड करून थकतो तर तू सुद्धा शिकलं पाहिजे. आणि मी ही गोष्ट एवढी मनावर घेतली की मी आता सध्या स्कूटर शिकते मॅडम, पण हळूहळू मी प्रयत्न करेल बुलेट राईड करायचं आणि माझ्या मिस्टरांना पिलियन म्हणून बसवायचं हे माझं स्वतःचंही स्वप्न आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तेव्हा मला ऍज अ बेस्ट NSS व्हॉलंटियरचा अवॉर्ड मिळालेला. कॉलेज शाळेमध्ये असल्यापासूनच कधीच मी माझं मॉनिटर पद कोणाला दिलेलं नाहीये. ग्रॅज्युएशन पर्यंत मी ऍज अ मॉनिटर म्हणून असायची शाळेमध्ये वगैरे. त्याच्यानंतर स्टुडंट काउन्सिलचं सेक्रेटरी होती. 1999 आणि 2002 मध्ये बेस्ट पर्सनॅलिटीचा अवॉर्ड मिळालेला मला. त्याच्यानंतर सुलभाताई देशपांडे तर्फे मला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला. एकांकिका स्पर्धामध्ये शकूची आई भूमिका केलेली. त्याच्यानंतर इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन झालेली ग्रॅज्युएशनला माझ्या, तेव्हा मला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड आदेश बांदेकर सरांकडनं मिळालेला. कारण का त्याच्यामध्ये आमचं होतं अंधाराकडून प्रकाशाकडे हे नाटक, ज्याच्यामध्ये मला ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला. त्याच्यानंतर मला संधी मिळालेली की टीव्ही सिरियल मध्ये, पण घरच्यांनी हे म्हणजे मान्यच नव्हतं त्यांना, त्यामुळे मी तो विचार सोडलेला. लग्नानंतर मला होम मिनिस्टर या कार्यक्रमात पैठणी मिळाली आहे आदेश बांदेकर सरांकडनं. त्याच्यानंतर फुल टू फिल्मी हे सब टीव्हीवर एक कार्यक्रम असायचा झी मराठीवर, त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालेलं आहे एक 5,000चं आणि अजून अवॉर्ड्स मिळालेले. सेकंड स्वीट हॅपी हाऊस क्लब तर्फे एक प्रोग्राम होता हॅपी हाऊस सब टीव्हीवर, त्याच्यामध्ये पण मला बक्षीस मिळालेलं आहे. वेगवेगळ्या नाटकात किंवा डान्स मध्ये, ऍक्टिंग मध्ये किंवा सिंगिंग मध्ये मला इंटरेस्ट आहे. भले मी बाथरूम सिंगर आहे पण मला गाणं गायला आवडतं, गाणं ऐकायला आवडतं. बऱ्यापैकी मला सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट करायला आवडतं. एखादी अपॉर्च्युनिटी आली तर मी मिस करत नाही. पार्टिसिपेंट होऊन माझा मी एन्जॉय करते. आणि मी आता तर असंच ठरवलंय की माझं आयुष्य किती आहे, कारण का कोविडने सगळ्यांना दाखवलं कोणाचं आयुष्य किती काहीच माहिती नाही, पण जे आहे ते क्षण जगून घ्यायचं. माझ्याकडे हे नाही म्हणून तळमळत बसायचं नाही, जे आहे त्याच्यात तरी जगून घ्यायचं. ठीक आहे, सगळ्यांना सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, सगळे पॅरेंट्स आहेत. करता मला माझं लाईफ एन्जॉय करायचं, मला हेच म्हणायचं की एन्जॉय करायला लागेल. आता नाही करणार तर कधी करणार यार, कारण का कसं होतं जेव्हा दात असतात
नसले तरी फायदा नाही आणि जेव्हा चणे असतात तेव्हा दात नसले तरी फायदा नाही. मग जेव्हा माझ्याकडे दात पण आहेत आणि चणे आहेत तेवढं थोडे, हे माझं महत्वाचं वाक्य आहे. अविनाश पाटील सर मला बऱ्याच वेळात म्हणजे खरंच म्हणजे माहिती नाही पण मला खरंच तुमची भरपूर वेळा मदत होते की त्यांच्याकडे एखादं काम सर माझ्याकडे हे काम आलंय आणि हे त्यांची जी भूमिका आहे ना करशील किंवा ते नेहमी म्हणतात की सारिका तुला हे का दिलं जातं काम कारण का तू करू शकते हे माहिती किंवा कर म्हणजे तुला नवीन गोष्टी मिळतील. आणि खरंच मला जोशी सर किंवा पाटील सर किंवा जहांगीर सर जे काम देतात किंवा नरेशचंद्र सर पण तेव्हा त्यांच्या मागे भूमिका हीच आहे की तू हे शिकून घे. आणि मला खरंच त्याच्यामुळे एवढं नॉलेज मिळालं आणि बाहेर मला खरंच लॉ कॉलेजमुळे एक मॅडम म्हणून म्हणजे मी स्वतः एक एक्सपिरियन्स सांगते. मागच्या वेळेला मी युनिव्हर्सिटीला 2 पिशव्या घेऊन गेलेली. पिशव्या घेऊन जात असताना स्टेशनलाच आपला एक विद्यार्थी भेटला. मॅडम तुम्ही कुठे चाललात? मी त्याला ओळखलंच नाही. मॅडम मी ईव्हीएस मध्ये होतो 2011-12चा विद्यार्थी वगैरे आणि दोन्ही अक्षरशः पिशव्या घेतल्या. मी म्हटलं अरे नाही हे माझं काम आहे. पण ते एक जे असतं ना की त्या मुलांची अटॅचमेंट म्हणजे टीचिंग स्टाफ हा नेहमी मुलांशी सातत्याने येत असतो पण आम्ही नॉन टीचिंग स्टाफ आहे एखाद्या कामापुरतं पण तरी पण त्यांची आमच्याशी असलेली अटॅचमेंट ही फक्त बिर्ला कॉलेजमुळे मिळाले. बिर्ला कॉलेजमध्ये कल्याणमध्ये माझं नाव फक्त बिर्ला कॉलेजची स्टाफ असल्यामुळे झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची की संजोग प्रगतीचा जावई आणि मी बिर्ला कॉलेजची सून आहे असं म्हणेल कारण का प्रगती कॉलेजमध्ये मी शिकली आणि तिथे संजोग म्हणजे माझे मिस्टर जॉबला आहेत आणि बिर्ला कॉलेजमध्ये संजोग शिकला आणि मी स्वतः बिर्ला कॉलेजमध्ये जॉब आहे. त्याच्यामुळे हे जे रिलेशन आहे ते फार छान आहे, खेळीमेळीचं आहे. प्रत्येक स्टाफ एवढा सपोर्टिव्ह आहे. कोणी मला दीदी हाक मारतं, कोणी मला ताई हाक मारतं, कोणी मला रजिस्टर हाक मारतं. पण जी काही भूमिका आहे म्हणजे कधी कधी त्रास टेन्शन असतं आपण कोणावर रिॲक्ट होतो पण त्याच्या किंवा ती लोक आपल्यावर रिॲक्ट होतात पण त्याच्या मागे संवादामध्ये वाद असलाच पाहिजे आणि तो वाद आहे म्हणून आपल्याला जेव्हा म्हणतात नाही का निंदकाचे घर असावे शेजारी हे म्हण एकदम उत्तम आहे की आपण काहीतरी पुढे शिकत असतो. किंवा आज पण मी फार इमोशनल आहे सगळ्यांनाच माहिती आहे डोळ्यातून म्हणजे मी सगळं एक्सप्रेस करते. आनंद असला की भरपूर व्यक्त होते, दुःख असलं होतो की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. पण मला आज सगळ्यांनी सांगितलेलं सारिका जर डोळ्यातून पाणी काढलं तर बिर्याणी तुला खायला घालायला लागेल सगळ्यांना किंवा रडायचं नाही. आणि खरंच नाही रडली मी. थँक्यू. पुढे पण मला अशीच अपॉर्च्युनिटी द्याल आणि मी त्याचं सोनं करायचा प्रयत्न करेल. पीएचडी साठी परस्युइंग करेल. मी आता सुरुवात करेल. एनकरेज केल्याबद्दल थँक्यू नरेशचंद्र सर. आणि अजून एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायचं डॉक्टर नरेशचंद्र सर आणि डॉक्टर अविनाश पाटील सर की कोविड सिच्युएशन होती आणि माझ्या सासू सासऱ्यांना बेड अवेलेबल नव्हता. भरपूर धावपळ चालू होती आमची पण मिळतच नव्हतं. त्यावेळेला त्यांनी जेवढे मला सहकार्य केलं त्याच्यानंतर सारखं म्हणजे फॉलोअप घ्यायचं. नरेशचंद्र सर स्वतः पर्सनली फोन करून किंवा मेसेज करून कशी आहे तब्येत किंवा ठीक आहे ना सगळं. हे खरंच म्हणजे जसं सपना मॅडम म्हणाल्या सपना दिघे मॅडम की कॉलेजने सपोर्ट केला की बऱ्याच वेळा खरंच आपली ना वैयक्तिक कारणं असतात आणि आपल्याला इतर ठिकाणी लगेच निघता येत नाही पण आपलं कॉलेज खरंच दयावान आहे स्टाफसाठी सगळ्यांसाठी की ते आपल्याला नेहमी हेल्पफुल असतं. सगळ्याच टीचिंग स्टाफने पण मला भरपूर सपोर्ट केलेला आहे, प्रत्येक वेळेला अप्रिशिएट केलेला आहे. तसंच नॉन टीचिंग तर ऑलवेज हेल्पफुल आहेतच. बऱ्याच गोष्टी मी सिनियर्स कडनं शिकते, साध्या पिऊन कडनं पण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात की फायलिंग कसं करायचं पासून तर म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की त्या पोस्टला गेल्यावर आपल्याला कळतं. आपण जे म्हणतो की हा काय काम करतो त्यांचं काम केल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांचं काम किती डिफिकल्ट आहे. म्हणून मी म्हणते ना रोटेशन ऑफ जेव्हा वर्क होतं तेव्हा त्या कामाचं इम्पॉर्टन्स पण कळतं आणि ते काम नवीन शिकलं जातं आणि आपली पण त्याच्यामुळे कॉन्फिडन्स अजून वाढला जातो. हा कॉन्फिडन्स मला दिल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. काय चुकलं असेल कोणाला काय चुकून माकून या कार्य 2009 पासून आतापर्यंत काय बोलली असेल नकळत तर मी त्यांची माफी मागते आणि पुढच्या वाटचालींना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि स्वतः सुद्धा नवीन गोष्टी आत्मसात करेल हे प्रॉमिस करते. थँक्यू. दोघांजणांनी आपलं मत व्यक्त केलं. सारिका पाटील त्यांचं कामाचा आवाका खूप चांगला आहे. तसं नॉन टीचिंग स्टाफने बऱ्यापैकी
कोविड काळामध्ये खूप मुलांना पण मदत केलेली आहे. काही जणांनी आर्थिकदृष्ट्या पण केलेली असेल, काही जणांनी मानसिकदृष्ट्या. काही वेळेला मुलांना खूप गरज असते की आता मी काय करू त्या सिच्युएशन मध्ये, किंवा मला आता पैसे भरायला नाहीत, फी भरायला शक्यता नाहीये. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला काही नॉन टीचिंग स्टाफने प्रिन्सिपल आणि डायरेक्टर यांच्या अप्रुव्हलने फी कन्सेशन साठी पण रेकमेंडेशन दिलेली होती. आणि थँक्स टू मॅनेजमेंट, डायरेक्टर, प्रिन्सिपल की त्यांनी सगळ्यांची रिक्वेस्ट त्यांनी ऍक्सेप्ट करून म्हणजे ऍक्च्युली हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी, अर्थात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी पण खूप मदत केलेली आहे. मी डॉक्टर हरीश दुबे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द. धन्यवाद जोशी सर. आज आपण टीचिंग पॅनल 2 यांचे मनोगत ऐकलं. आणि खरं म्हणजे जेव्हा सारिका म्हणत होती तेव्हा मला असं वाटलं की सारिका की नाही आणि आता असं वाटत होतं की नरेशचंद्र सर आपण म्हणत त्या अर्थाने सारिकाला 40 मिनिटच द्यायला पाहिजे होते. आपण एक कम्प्लीट सेशन ठेवायला हवा होता. पण रिअली आणि तिचा एक गुण आपल्याला अजून कळलं की शी वॉज टीचर ॲट YCMU. So that is also a kind of training she must have got there. So सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणायचं असेल तर काल पण मी बोललो की नॉन टीचिंग, जसं सारिका पण म्हणाली की दे आर मिरर ऑफ द इन्स्टिट्यूशन. अँड जसं तिचं म्हणणं होतं की विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजला येतो तेव्हा त्यांची पहिली भेट हे आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफशी होते आणि त्यांचं जे इम्प्रेशन असतं ते खूप महत्वाचं असतं. तर आई रियली एडमायर हर अप्रोच एंड एवरीबडीज अप्रोच. त्रिपाठी जी ने भी कहा और उनके बारे में हम लोग सुनते हैं, और ये केवल सुनने की बात नहीं है, ये मैंने भी अनुभव किया है. जब भी कोई बात हो त्रिपाठी जी को केवल नॉर्मल भी फोन करिए तो त्रिपाठी जी का एक जवाब होता, हाँ सर कर देते हैं, आप भेजिए, मेरे पास भेजिए. और जब भी किसी स्टूडेंट को भेजा जाता है तो वो सकारात्मक वहां से होकर आता है. तो ये बहुत ही मतलब काबिले तारीफ है. और त्रिपाठी जी रिटायर हो रहे हैं, 10 ही दिन बचे हैं. और मैं भी अगर बताऊं तो त्रिपाठी जी के साथ भी हमारे संबंध बहुत पुराने हैं. शायद इनको पता नहीं होगा बट इनके पिताजी को भी मैं जानता था, और इनके दूसरे भाई, ये दोनों ही लोग बिरला कॉलेज के स्टूडेंट थे और हम लोग की तब से जान पहचान थी. और जब से ये बिरला कॉलेज में जुड़े हैं तब से मैं इनको लगातार देख रहा हूँ कि बहुत ही मतलब अपने काम को लेकर बड़े ही तत्पर और हमेशा, और चाहे उन्होंने थोड़े से लाइट मूड में ही कहा, बट ये सही बात है कि जो जो काम मिले वो सभी करते रहे. तो जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारों. तो जिस काम के लिए कोई नहीं उसके लिए त्रिपाठी जी रहे, और हर काम को उन्होंने सही तरीके से किया, उसको जस्टिफाई किया. सो त्रिपाठी जी, आपको आपके भावी भविष्य के लिए रिटायर होना ना होना ये अलग अपनी जगह पे है, क्योंकि ये तो सिस्टम का पार्ट है. बट आप जहां भी रहेंगे डेफिनेटली बहुत अच्छा आपका जीवन रहे, ये मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ. और निपाणे की जहां तक बात है तो निपाणे और हम एक ही बैच के हैं. निपाणे ऑल्सो ज्वाइंड इन 1997, और मैं भी बिरला कॉलेज में भले पहले से जुड़ा था बट एज अ टीचर आई गॉट अपॉइंटेड इन 1997. और मुझे याद है ये जोड़ी निपाणे और पराते दोनों नागपुर की जोड़ी आई थी, और इनका अपॉइंटमेंट हुआ था, और ये दोनों ये अकाउंट ऑफिस में बैठते थे. और सिंह सर कई बार कुछ काम को लेकर काफी डरे सहमे से रहते थे, और खासकर सिंह सर की आवाज सुनते थे तो ये लोग थोड़ा अगर कम भी डरे तो और डर जाते थे. बट आई रियली एडमायर कि धीरे धीरे इन लोगों ने कितना. और निपाणे जी की तो एक खासियत और है कि इन्होंने बहुतों की PhD करवाई है, क्योंकि जब किसी को खासकर हिंदी और मराठी टाइपिंग की जरूरत होती थी तो हर कोई डिपेंड करता था निपाणे जी के ऊपर, कि निपाणे जी का स्पीड, जोशी सर ने बताया कि सुपर फास्ट स्पीड है उनकी, तो इसके चलते काफी लोगों का PhD थीसिस, और रियली बहुत बड़ा मतलब ये योगदान होता है. आदमी जब PhD कर रहा होता है और उसको ऐसा कोई असिस्टेंस मिल जाता है तो ये बहुत बड़ी बात. तो निपाणे जी को भी मेरी खूब खूब शुभकामनाएं.
और स्वप्ना दिघे मैडम, द ओपनिंग बैट्समैन ऑफ द सेशन टुडे। तो स्वप्ना मैडम ने शायद सोचा होगा कि ये सेशन कहीं ऐसा ना हो जाए मैं ही ज्यादा बोल दूं, इसलिए इन्होंने अपनी इनिंग काफी जल्दी खत्म की। लेकिन जितने समय इन्होंने बोला बहुत ही अच्छा। और स्वप्ना मैडम को भी मुझे याद है, क्योंकि मैं आरबी सिंह सर के पास अक्सर बैठा करता था, तो मैंने देखा था कि शुरुआती दौर में जब आप अकाउंट ऑफिस में आते थे तब मेरे ख्याल से आप चार्टर्ड अकाउंटेंट की तरफ की टीम से आते थे, बाद में फिर बिरला स्कूल में कुछ साल रहे, फिर कॉलेज में। लेकिन आपका भी हम सभी को जब भी कोई मदद होती है, और स्वप्ना मैडम का तो कल ही मुझे एक एक्सपीरियंस आया कि मैंने एक अकाउंट डिटेल के लिए कहा और मैडम, मैंने बाद में देखा लेकिन मैडम ने तुरंत उस चीज को कर दिया। तो ये है काम की तत्परता। और मैं समझता हूँ बीके बिरला महाविद्यालय बड़ा भाग्यशाली है कि हमारे पास ऐसे हीरे हैं, ऐसे लोग हैं जो कि अपने काम में इतने निपुण, और इसके बाद भी दे आर सो डाउन टू अर्थ। मतलब हर एक की अपनी पर्सनल कुछ प्रॉब्लम हो सकती है, बट काम को लेकर आज जितने चारों लोगों ने बोला, हर कोई अपने अपने काम में बहुत ही निपुण। और कॉलेज के लिए आई अप्रिशिएट दैट दे ऑल ऑफ देम आर एसेट्स ऑफ द कॉलेज। एंड मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आप सभी लोग इसी तरह तत्परता से, इसी तन्मयता से अपना आगे का काम भी करते रहें। और जैसा कि नरेश चंद्र सर कहा करते हैं कि उसकी करनी उसके संग, अपनी करनी अपने संग। तो बस वही मैं भी कहता हूँ कि भला कीजिए भला होगा, बुरा कीजिए बस कोई देखे या ना देखे, खुदा तो देखता होगा। तो आप अपने अच्छे काम करते रहिए, ईश्वर देख रहा है। आपको किसी के एक्नॉलेजमेंट की जरूरत नहीं है कि आप कि किसी ने तारीफ की या नहीं की। आप अपना काम तत्परता से करते रहिए, ईश्वर आपका साथ देगा और आप लोग और भी बुलंदियों तक, ना केवल अपने आप को, इस संस्था को भी बुलंदियों तक ले जाएंगे, यही मैं कामना करता हूँ। जोशी सर, धन्यवाद, आपने मुझे ये बोलने का मौका दिया। थँक यू व्हेरी मच। थँक्यू हरीश सर. आता त्याच्या बोलण्यात एक गोष्ट अशी जाणवली, एकदम सडनली मला एक स्ट्राईक झालं की बिर्ला कॉलेजमधनं कमीत कमी 17 ते 18 प्रिन्सिपल म्हणून दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं. अजून आपल्या इकडनं कोणी रजिस्ट्रार म्हणून बाहेर जाऊन तशा प्रकारचं अचीवमेंट कोणाला मिळालेली नाहीये. पण माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे की हे जे सगळे मगाशी म्हणतात ना की माझा जॉब रोटेट होतोय, माझं टेबल रोटेशन चालू आहे, मी म्हणेन तुमचं स्किल्स रोटेशन चालू आहे. जसं काल जितेंद्रने सांगितलं मला पीएफ आणि पेन्शन सोडून सगळं सगळ्या काउंटर्स, सगळ्या टेबल्सची माहिती आहे. तशीच प्रत्येकाला जर का माहिती झाली तर मला वाटतं एक 10 वर्षांनी बिर्ला कॉलेजमधनं कमीत कमी 10 रजिस्ट्रार तयार होऊ शकतील. एवढं नक्की सर म्हणतात तसं पोटेन्शियल आहे प्रत्येकाकडे शिकण्याची क्षमता आहे. आणि विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याप्रमाणे नॉन टीचिंग स्टाफनी आपली स्किल्स इतरांना दिलेली आहे. एकाने दुसऱ्याकडे आपलं ज्ञानदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे जहांगीर सरांनी एकाला एक शिकवलं, त्रिपाठींनी रोहन देशमुखला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, प्रदीप पवारने त्रिपाठींना सांगितलं. ही जी भारतीय संस्कृती आहे ही खऱ्या अर्थाने रुजवायचा प्रयत्न करतायत आणि हे खरं आपल्या बिर्ला कॉलेजच्या यशाचं गमक आहे. प्रत्येक जण कुठेही मी कशाला शिकवू हा अप्रोच ठेवत नाहीये. आता प्रत्येक जण विचार करतो की ठीक आहे मला येते, मला येणारी जी गोष्ट आहे इतरांना पण तशाच प्रकारे येऊ दे जेणेकरून कॉलेजचं कामकाज अतिशय सुरळीतरित्या पार पडेल. थँक्यू सगळ्यांनी. अविनाश पाटील सर आणि डायरेक्टर सर, तुम्ही आता अजून कोणाला काही बोलायचं आहे म्हणजे अजून कोणाला बोलायचं असेल तर मधु शुक्रे मॅडम. हॅलो बीडी जोशी. बोला माझी मॅडम. आवाज येते? बीडी जोशी. हॅलो. हाँ ये सर मधु, एक मिनिट. हाँ सर. हाँ सर. या तो आय एम ठाणा टोलचे पुढे आलोय मी. तो 10-15 मिनिट तुम्ही चालू ठेवा.
The reason is otherwise because in between there may be somewhere internet issue. Or I should speak just now. Good right. Sir, you can just speak just now because if you are reachable, please. Others can speak later. No, Madhu should pray first because I don't. मधु मैडम बोलिए, आप बोलिए. Okay, thank you so much, sir. Thank you for the opportunity. About definitely Swapna ma'am, खूपच सुबक, स्पष्ट आणि साध्या ह्याच्याने त्यांनी अगदी एक्सप्रेशन दिलंय, पण अतिशय उत्तम. निपाणे सरांबद्दल म्हणजे जास्ती संवाद नाहीये, पण अतिशय शांत व्यक्तित्व आणि कामामध्ये एकदम सटीक. सारिकाबद्दल बोललं जायचं, आमच्या युनिट 2 मध्ये आम्ही लोक खूप मिळून म्हणजे मिळून काम करतो, नेहमी हसत पण खूप मेहनती. आणि त्रिपाठी सरांची मुलगी नेहा माझ्याबरोबर होती, BMS मध्ये शिकली होती. खूपच उत्तम, खूप चांगले संस्कार तिच्यावर आणि नेहमी त्रिपाठी सरांनी प्रत्येक ह्याच्यात खूप मदत केली आहे. तर सगळ्यांचं एक्सप्रेशन खूप छान होतं आणि उन्नती प्रगती हो हीच इच्छा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. Sir, we request you to please express, sir. Director, sir. हाँ बस वही. Hello. Yes, sir, please. So I wish Dr. Sapna Samel बोली कि नहीं बोली, क्योंकि मुझे लगा नहीं, मैंने सुना नहीं है उन्हें. Madam, you नहीं are there, सर. please. ओके, बिकॉज आय थॉट चार की वक्ता नाही मला वाटलं की खूप लेंदी होते म्हणून मग आय थॉट आय विल नॉट स्पीक म्हणून. अरे नॉन टीचिंग स्टाफ बदल गया है अभी. हिंदी तो चांगला है, बिरला कॉलेज है. येस सर. बिरला कॉलेज भी बदल रहा है, सर. Okay, so respected director Dr. Naresh Chandra, principal Dr. Avinash Patil, Dr. Harish Dubey, Mr. BD Joshi आणि आजचे चारही स्पीकर स्वप्ना मॅडम, सारिका, निपाणी सर आणि त्रिपाठी सर. म्हणजे कालपासून आपण हे सगळं प्रत्येकाचं एक्सप्रेशन ऐकतो आणि काइंड ऑफ एनर्जी विच किंवा आपण एक इलेक्ट्रिफाईंग इफेक्ट जो म्हणतो तो डेफिनेटली दिसतोय आपल्याला. कारण आज सुद्धा मी काही जणांशी काल बोललेल्या व्यक्तींशी बोलले. सो पीपल आर व्हेरी हॅपी की कारण आमच्या सगळ्यांची सुद्धा ज्या वेळेला आम्हाला एक्सप्रेस करायचं होतं, सो आय वॉज डिस्कसिंग विथ समवन दॅट इट्स नॉट द डे ऑफ स्पीकिंग बट इवन त्याच्या अगोदर सुद्धा आपण 2-4 दिवस तो विचार करतो आणि सतत आपलीच जर्नी आपण परत रिव्हिजिट करतो. आणि त्याच्यामुळे तो एक लाईफ मधला एक सुखद अनुभव असतो की आपणच आपल्याकडे नव्याने मागे वळून बघत असतो की माझा प्रवास हा कसा होता आणि आपल्याला त्याच्यातल्या खूपशा चांगल्या गोष्टी परत नव्याने कळायला लागतात. अप्स अँड डाऊन तर आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात किंवा कुठल्याही संस्थेत आपण काम करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असे नाही. त्यावेळेला काही गोष्टी खटकतात, पण जसं मी म्हटलं वेन यू रिव्हिजिट त्यावेळेला त्याचा अर्थ नव्याने उलगडतो आणि आपल्याला मग त्यातला आणखीन चांगलेपणा हा नव्याने कळायला लागतो. माझे संबंध या सगळ्यांशीच म्हणजे मी जर माझ्या when I want to express about all my colleagues, those who work in the general office, or I can say as Sarika had said, mirror of the college, I totally agree with her. म्हणजे काल अनिल बोलला तर अनिलशी ऍक्च्युली माझे तर डेफिनेटली ही इज ऍक्च्युली अ पार्ट ऑफ माय फॅमिली. कारण द काइंड ऑफ हेल्प ही हॅड रेंडर्ड माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी असो किंवा अदरवाईज ऑल्सो माझी डिपेंडन्सी अनिलवर अनेक गोष्टींसाठी अशी पण असते. प्रदीपला तर शिकवलंय मी. प्रदीप TYBA हिस्ट्रीचा स्टुडंट आहे आमचा. त्याच्यामुळे प्रदीपशी एक वेगळ्याच प्रकारचं इमोशनल बॉन्ड आपण म्हणतो की आपण आपलीच मुलं मोठी झालेली बघतो आणि आता केवढी स्किलफुली काम करतायत. जितूशी सुद्धा अनेक वेळेला वेगवेगळ्या कामासाठी आणि त्याची एक्सपर्टीज की ज्या वेळेला
नेहरा सर फक्त जितूवरच अवलंबून राहायचे अनेक गोष्टींसाठी, एस्पेशली कम्प्युटरचा वापर नव्याने किंवा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला. तर त्याच्यावर असलेली ती डिपेंडन्सी होती, ती आणखीन एक वेगळीच आपल्याला त्यावेळेला दिसून आलेली होती. आज जर आपण स्वप्ना मॅडम विषयी बोलायचं तर सुरुवातीच्या काळात स्वप्ना मॅडमशी एवढा काही संबंध यायचा नाही, कारण टोटली एक अलूफ असं अकाउंट्स मध्ये असलेलं त्यांचं काम असायचं. पण नंतरच्या काळात ज्या वेळेला त्यांच्याशी संबंध यायला लागला आणि त्यावेळेला त्यांची जी काम करायची असलेली उर्मी आणि ते काम पूर्ण करणं, किंवा आता अकाउंट्स मधलं आम्हाला जरी फार काही कळत नसलं तरी सुद्धा ते टॅली होणं हा शब्द खूप वेळेला ऐकला, आणि त्याच्यासाठी असलेली धडपड आणि आपल्या स्टाफला बरोबर घेऊन जाणं, कारण इट्स क्वाईट डिफिकल्ट. इट्स अ काइंड ऑफ मॅनेजरियल रोल म्हणा, सुपरवाइज म्हणा, किंवा टोटली सगळी शेवटी मला हे बघायचे, ही जी उर्मी आहे ही डेफिनेटली कुठेतरी आपल्याला सुखवाह वाटते की बिर्ला कॉलेज इज रिअली इन अ गुड हँड. आणि खरंच स्वप्ना, तुझ्या चेहऱ्यावरचा सतत असलेला आनंद किंवा समाधानी तुझ्या चेहऱ्यावर जे स्माईल असतं ते बघून मन माझं तर हेलावतं, कारण वी ऑल नो द काइंड ऑफ थिंग्स यू हॅव गॉन थ्रू. आणि त्याच्यानंतर परत कॉलेजमध्ये नॉर्मलाइज जीवन जगणं, कदाचित कॉलेजमध्ये आल्यावरच आणखीन चांगलं वाटत असेल तुला, आणि अशीच आनंदी राहा. आमच्या सगळ्यांचा तुला सपोर्ट आहेच, पण त्याच वेळेला आपण सर आम्ही खूप लेडीजसाठी वेगवेगळे कार्यक्रम करतो, एस्पेशली नॉन टीचिंग लेडीजचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. त्यांचे वाढदिवस असो किंवा वुमन्स डे सेलिब्रेशन नॉन टीचिंग बरोबर आम्ही वेगळी पार्टी केली होती, किंवा असे छोटे छोटे कार्यक्रम असतात त्यांच्या छोट्या पार्टी, डबा सगळेजण घेऊन येणं, असं महिन्यातनं 1-2 वेळा वेगवेगळ्या सगळ्या या नॉन टीचिंग लेडीज असतात. आणि काही वेळेला हे जेंट्स म्हणतात की मॅडम तुम्ही फक्त त्यांच्याबरोबरच ऍक्टिव्हिटीज करतात. आता त्यांची इच्छा आहे सगळ्या लेडीज की आम्हाला ट्रिपला पण घेऊन जा, तर आपण डेफिनेटली कॉलेजकडनं तुमच्यासाठी छान काहीतरी अरेंज करू, कारण कॉलेजमधला प्रत्येक माणूस ज्या वेळेला आनंदी असतो त्याच्या वेळेला त्याचं रिफ्लेक्शन हे कामावर सुद्धा दिसत असतं. सारिका तर डेफिनेटली म्हणजे उत्साहाचा एक झरा आहे म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि खरंच तिने जे सांगितलं की मला आयुष्य भरभरून जगायला आवडतं, आणि हे तिच्या वागण्यात, बोलण्यात, तिच्या विचारांमध्ये, तिचं इतरांबरोबर असलेलं डीलिंग, तर खूपच कौतुकास्पद आहे सारिका. तू ज्या पद्धतीने सगळं हँडल करते, मॅनेज करते, आणि तुझं क्वालिफिकेशन ऐकलं, तू ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, आणि त्याच्यानंतर बिर्ला कॉलेजमध्ये सुद्धा खरं जे दिलं ते सगळं प्रत्येक काम तू आनंदाने स्वीकारलं, आणि ही जी तुझी वृत्ती आहे की मला नव्याने शिकायला मिळते प्रत्येक गोष्ट, आणि एक एक्सपर्टीज होते, आणि कुठल्याही कामाला कधीही नाही म्हणत नाही तू, तर हा गुण खरोखर म्हणजे वाखाणण्यासारखा आहे. तर अशीच आनंदी राहा आणि चांगली प्रगती कर. त्रिपाठींबद्दल तर डेफिनेटली आय विल से की खरंच कुठल्याही स्टुडंटला ते विनमुख पाठवत नाहीत. मुलं वेगवेगळे इश्यूज घेऊन येतात, आणि मग त्यावेळेला सगळे त्या विंडोकडे बोट दाखवतात त्रिपाठी सरांकडे, आणि मग त्रिपाठी सर सुद्धा बेस्ट ऑफ हिज कपॅसिटी अँड नॉलेज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. निपाणींबरोबर अनेक वेळेला मराठी टायपिंगसाठी मी बसायचे. काही काम असले तर मी खूप वेळा बघितले मोरे बांगे उभे असायचे, आणि निपाणी सर आपले अत्यंत मितभाषी, चेहऱ्यावर कुठलेही एक्सप्रेशन नाही, आणि पण आपलं काम म्हणजे काही गोष्टीमध्ये त्यांचा हात आपण नाही धरू शकत. तर निपाणी सर तुम्ही सुद्धा आपल्या महाविद्यालयासाठी असंच आणखीन जोमाने काम करा, कारण विद्यार्थी आहेत म्हणून आपण आहोत. आणि तुमच्या नॉन टीचिंग मध्ये जे वातावरण आहे खेळीमेळीचं, किंवा तुम्ही एकत्र ट्रिप्सना जाता, एकत्र तुमचे अनेक कार्यक्रम असतात, आणि एक ऍक्च्युली फॅमिली, म्हणजे मला तर मी नेहमी म्हणते अनिलला की तुम्ही टीचिंग पेक्षा तुम्ही लोक जास्त नेहमी एन्जॉय करत असतात. तर हो, काम आणि आनंद हे जर दोन्ही एकत्र आपण घेतलं तर आपलं काम आणखीन चांगलं होतं, आणि आपल्या आयुष्यात आपण जेवढ्या वेळ जागे असतो, म्हणजे आपण जर 12 तास 14 तास जागे असतो असं आपण म्हटलं, तर त्या 14 तासापैकी 8 ते 10 तास आपण महाविद्यालयामध्ये असतो, आणि त्यामुळे ही आपली फॅमिलीच असते. मग दुसरी फॅमिली म्हणा किंवा पहिली फॅमिली म्हणा, किंवा एकच फॅमिली, पण डेफिनेटली अर्धा वेळ आपण इथे या सगळ्यांबरोबर घालवत असतो. त्याच्यामुळे या सगळ्यांबरोबर असलेले संबंध आपल्या आयुष्याच्या सगळ्याच गोष्टीवर त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. जर कॉलेजमध्ये काही कमी अधिक झालं तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला घरी
कदाचित तो राग निघू शकेल किंवा घरी काही झालं तर कॉलेजमध्ये निघू शकेल. पण हा जो जिव्हाळा आहे, हे जे प्रेम आहे, एकमेकांबद्दल असलेली जी आपुलकी आहे आणि हा जो माणुसकीचा झरा आहे, हा कधीच आटून देऊ नका तुम्ही. कारण सगळ्या गोष्टी येतात आणि जातात आयुष्यात. पण माणसं जी आपण जोडतो किंवा त्या माणसांबरोबर आपण घालवलेले क्षण हे जे आपण वेचत असतो आणि हीच आपल्या आयुष्यातली खरी कमाई असते. आणि ती तुम्ही चांगली करत आहात आणि चांगल्या तऱ्हेने असंच मार्गक्रमण करा. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. मी डायरेक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द. दोन शब्दात 4 लोकांच्या बद्दल बोलायचं आहे तर फार डिफिकल्ट आहे. आणि बी.डी. जोशी बद्दल पण बोलायचं आहे. पण तरी Mr. B.D. Joshi also is very happy. I can see reforms in his personality. म्हणजे as a leader, when he was talking introduction आणि जे काही आपला एक्सप्रेशन होता वक्तांचे ते संपल्यानंतर जे व्ह्यूज होते, he is using it multiple ways. मोटिवेशन पण चालू आहे आणि टेबल रोटेशन पण चालू आहे, स्किल डेव्हलपमेंट पण चालू आहे आणि सर्वांगीण and the whole institutional growth, progress with positivity. So I must appreciate Mr. B.D. Joshi. क्योंकि जनरली आपला ऐसा होत नहीं. 2,500 जो नॉर्मल है. तो I have taken vehicle on petrol pump. तो पेट्रोल टाकतोय मी बोला इकडे काही प्रॉब्लेम नाही होणार. So it is very good and we want to take everybody because it's very rightly expressed by B.D. Joshi. 1 सेकंड लागेल मला. हा सर. नो प्रॉब्लेम. पेट्रोल पंपावर शक्यतो मोबाईल वापरू नये. But I have seen yesterday and today, both days, all the 8 speaker. I know it is getting late. 5:20 झालेले आहे, but तरी I would be talking for 2-3 minutes and then maybe राहिलेला I will speak tomorrow. But माझा point जो है कि by doing this expression series, how we are moving and every day जो कर्व है याचा, म्हणजे after yesterday and today's session, मला असं वाटलं आता is going in a very positive and सुरुवातीला पण जसं जसं हे वाढत गेलं आहे आणि ज्यांनी एक्सप्रेशन मध्ये आपले विचार मांडले and after that when we have taken a feedback and it was they were feeling very happy and म्हणजे एक आनंद प्रत्येक आपले स्पीकरला वाटला असं मला वाटतं. So now I was thinking while I was listening to Sarika Patil, Sapna Digi, Tripathi and कि 16 जून से आदि अपन एक गेट टुगेदर करूया. Dr. Avinash Patil is listening. Yes, sir. I am listening, sir. Dr. Samil, all my colleagues are listening. B.D. Joshi is already there. So all those speakers who are from college,
टीचिंग असो नॉन टीचिंग असो यांचा एक गेट टुगेदर. We will have a discussion on this point tomorrow, but I'm sure वो जो डॉक्टर समील was telling हे खाली महिलांकरता पार्टी करतात, डब्बा करतात, कधी हे करतात. So every month there are 2. So we may have one in this year, Golden Jubilee year, where all our colleagues is a real BK Birla College family. So all these colleagues, we can have भले ही छोटा मोठा काही असो डब्बा पार्ट, but we should have a get together असं मला वाटत होतं. Then I go reverse. Sarika Patil, she's excellent and her future also is very bright. And it is only on her merit and on her performance. I see her with great potential and accepting the responsibility, and she can convert them into opportunities. So I'm 100% sure जर मला कधी संधी मिळाली, कोणी विचारलं अनएडेड मध्ये रजिस्ट्रार, एडेड मध्ये तुम सारिका पाटील, now I realize first time I listened, I was doing Jahangir and everyone will say कि सारिका पाटीलला तुम्ही कुठेही ट्रान्सफर करू नका, and she is very good, she is so talented, सगळे काम करतात. But this point of registrar in unit 2 हे मला ऐकलं, but I can tell Miss Sarika Patil, if it happens wherever and whenever it is in fitness, that institution will be benefited more than you. That is what you deserve and you have shown by your performance. So God bless you. Then second is Mr. Tripathi. As Dr. Harish Dubey said, Mr. Tripathi has been earlier with Malpani ji, and he has been for all of us a very respectful, and I'm sure all our colleagues, seniors know that all our, even till recently, whatever progress, projects, whatever we do, it was by his final approval. And he was also all the time very keen to take us to Pujya B.K. Birla ji. Look, Birla College में ये हो रहा है बाबू, वो अपने को बाकी ऐसी अपॉर्चुनिटी ज़्यादा नहीं मिली है, but definitely sometime we will also share how he used to take us to Birla ji and express with joy, कॉलेज में यही अच्छा हो रहा है, जो कमी थी वो भी बताते थे और वो कैसे दूर होगी, that also he used to. So Tripathi, his father was in Century, close to us, and he has been very sincere, and as rightly said by him also and our colleagues, that कुठलंही काम असो, कुठल्याही विद्यार्थीचा, कुठल्याही टेबलचा, whenever such, क्योंकि गुस्सा तो सबको आती है ना, तो नॉन टीचिंग में भी ऐसे बोला ना, नहीं मी नहीं करणार, जाऊन सांग, प्राचार्याने सांगून टाका तुम्हाला काय सांगायचंय. But we will take note and we understand their difficulties. We will call at times Lavre, at times Tripathi. Tripathi जरा इनका ये काम देख के भाई. And these people, many others, whenever such work is assigned, irrespective of त्यांचा आहे, कोणाचा आहे, they will go to that table and try to help, even if that person is on leave. बोले आता काय करायचं? Tripathi has been very sincerely working. और ऐसा नहीं होता है कोई आदमी ये बोले कि मैं परफेक्ट हूँ, मुझसे गलती हो ही नहीं सकती, सबसे गलती थोड़ी हो, मतलब no one on this earth can vouch for that. It is understanding,
and our chairman also many times he has said, it is the intention with which. If our intentions are good और उसमें फिर भी थोड़ी बहुत गलती हो सकती है, 1000 काम करेंगे तो एक आध जगह कुछ गड़बड़ हो सकती है. It doesn't matter. It happens and we have to understand that. Then Nipane was very brief, but Dr. Dubey covered that point. Many times typing work, evening, outside work, he is a person और बहुत डिले भी होती थी उनके यहाँ. यूनिवर्सिटी में तो बार बार हम बोलते थे कि नहीं तुम जाके तुम ही सॉल्व करके आओ इसे. But he has been very calm and he will listen. He will try to resolve, and I am very happy on one more departmental, internal, जैसा मोरे आणि निपाने. कुठलंही काम असो तो मोरे will get it done by निपाने only. And understanding each other. So office staff मध्ये, as far as college functioning is concerned, there has been always very good understanding. Of course, काही student problem 10 वर्ष पुरानी, 15 वर्ष पुरानी, या कार्याची एनरोलमेंट मिळत नाही, याचा हे झाला. So in this big institution, some difficulties are bound to be there, and we are very happy. I repeat, V.D. Joshi is also making a very sincere effort. By seeing overall these few days that कसा आपल्याला आणखी चांगला वातावरण निर्माण करता येईल, कसा आपल्याला फेलोशिप आणखी चांगली करता येईल. So after Dr. Samla Samel was doing for ladies, so अभी जेंट्स ला पण करती. So the स्टाफ जरी आपण index from office should be highest, and in that whatever, even जर आपला हातातून आपला टाइम 2 तास जास्ती लागले काही लागले, my request to all my colleagues, please give that. A student office मध्ये आल्यानंतर he should not go as a greed. He should go fully. नाही, माझे जो आपले colleagues हैं त्यांनी भरपूर सहकार्य केलं आहे. That should be one, and I am sure जो 2-4 केस असे असतात, they also will be taken. And Miss Sapna Dige, she was very initially बोलत होती कि मला जैसा सारिका पाटिल had confidence, she was feeling कि नहीं मला थोड़ा घाबरत होती ऐसा काय. But I tell you, Sapna Dige and Amol Bande, they are, and of course getting the work done from their colleagues is also very serious work, very confidential work, and very sensitive work. It has to be with relations and just a peace pastor so that it can. And we would say all for all and on teaching is general. Though we say administrative staff or whatever, but we are part of one family. We are proud of each one of you. Great. We appreciate your work very sincerely. And even if there would have been some gaps, it is opening our minds further. I was not knowing that Sarika Patil was NSS leader. So, किती काम करत असतील Sarika Patil. So next work is coming to her. She will be NSS मध्ये. She will join from June. And what she learned as a leader and what she expected from institution in NSS, our NSS program officers, and she can join and help so that NSS activities in our college further strengthens. Same way, ज्याचा जो
और लेफ्ट ला अच्छा चलो चलो पोटेन्शियल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. कहाँ जा रहा है? एक सेकेंड, कहाँ जा रहा है? तो ये कल्याण का रास्ता है ये. अच्छा चलो, ये दूसरा फ्लाईओवर बन गया क्या? So with this, Dr. Avinash Patil, Professor Samil, Professor Harish Dubey, and all my colleagues, sorry it has taken little more time, but we are extremely happy, and we have in one go 4 speakers, so there has to be bound to be some such delay. Please bear with us. We'll try to be more precise in next sessions. Thank you so much. थँक्यू सर. क्या हुआ? हॅलो. हा बीडी जोशी सर, वोट ऑफ थँक्स प्रपोज करा. थँक्स अ लॉट सर. तुम्ही खूप चांगल्या शब्दामध्ये सगळ्यांचं वर्णन केलं. प्रत्येकाच्या काही स्वभाव वैशिष्ट्य आहेत त्याच्यावर तुम्ही एक बरोबर बोट ठेवलेलं होतं. कोणाचं काय पोटेन्शियल आहे, कोणाची काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. एक आता फोटो सेशन साठी सगळे तयारीत आहेत, तर फोटो सेशन साठी सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आणि चहासाठी हॅलो, व्हॉट ए वेस्ट ऑफ एव्हरी टाइम काही ना काही आपल्याला रस्त्यामध्ये करायचंय. हॅलो डॉक्टर हरीश दुबे, चहा वगैरे आहे की नाही? मला तर अजूनही 20 मिनिट लागतील. All the best. For here and there direction comes. Sir, thank you, Sapna madam. Thank you. All the best. Tripathi ji, Miss Sarika, Sapna Digi. I think. आम्ही घरी जातो. Thank you. थँक्यू. धन्यवाद.